आज आपण काय बघणार आहोत तर नंबर लाईन बघणार आहोत. ओके, नंबर लाईन हे जनरली काय असतं बघा, मी तुम्हाला इथे एक लाईन दाखवलेली आहे बघा. ही आपली लाईन झाली बघा. ओके, इथे बघा एंडलेस म्हणजे इथे एरो दाखवलेला म्हणजे ती काय आपण किती काय करू शकतो, एक्सटेंड करू शकतो. ओके, आता नंबर लाईनवर नंबर कसे दाखवले जातात तर प्रत्येकाला इंटिजर नंबर म्हणजे काय माहित आहे? हो सर. पूर्णांक संख्या माहित आहे. कुठल्या कुठल्या आहेत इंटिजर नंबर? मायनस मधले सगळे -1 पासून सुरू होते ते -1, -2, -3, 0 आणि 1, 2, 3, 4 असे इन्फिनिटी पर्यंत. समजलं सगळ्यांना? म्हणजे हे पॉझिटिव्ह इंटिजर झाले आणि निगेटिव्ह इंटिजर झाले. सगळ्या मायनस मधनं पण जास्त आणि प्लस मधनं पण जास्त इन्फिनिट. ओके, म्हणजे आपण जर 1 पासून या साईडला आपण किती पुढे जाऊ शकतो. इंटिजर म्हणजे पूर्ण नंबर. ओके, याला तुम्ही इंटिजर म्हणणार का? हो, याला नाही म्हणणार. याला नाही म्हणणार. याला काय म्हणतात? याला फ्रॅक्शन किंवा अपूर्णांक म्हणतो. ओके, अ, समजा मी तुम्हाला सांगितलं याला तुम्ही काय म्हणणार? फ्रॅक्शन. सारखं बघा, इंटिजर. इंटिजर होणार. 3/3 म्हणजे काय झालं आपला? 1. 1 झाला. 1 काय आहे? 1 इंटिजर. पूर्णांक संख्या आहे. बरोबर आहे ना? पूर्ण संख्या आहे. बरोबर आहे ना? ओके, तर जनरली काय असतं बघा, हो. नंबर लाईनवर काय केलं जातं सांगा, की 0 बरोबर आपला मध्यभागी असतो आणि राईट हँड साईडला काय असतं सांगा, पॉझिटिव्ह नंबर इंटिजर असतात आणि लेफ्ट साईडला आपल्याला निगेटिव्ह इंटिजर असतात. क्लिअर समजलं सगळ्यांना? हो सर. क्लिअर समजलं? ओके, आता Yes. हो सर. केव्हा काय दिलं होतं सांगा, समजा मला हा पॉइंट दिलेला आहे ए. ओके, दुसरा पॉइंट दिला बी. मला काय सांगितलं, ए आणि बी मध्ये डिस्टन्स किती आहे ते काढा सांगितलं, तर कसं काढणार तुम्ही? ए मायनस बी. A मायनस B. ए मायनस बी. जनरली काय होते बघा, एच आपल्याला काय दाखवतो? 6 दाखवतो. त्याला आपण कोऑर्डिनेट म्हणतो. काय म्हणतो सांगा? काय म्हणतो त्याला? कोऑर्डिनेट. कोऑर्डिनेट म्हणतो. ए चा कोऑर्डिनेट काय सांगा? 6 आहे. बी चा कोऑर्डिनेट काय सांगा? 1. 1 आहे. ऍक्च्युली त्याला आपण ऍड्रेस पण म्हणू शकतो. जसं आपल्या घराचा ऍड्रेस असतो ना, तसं याचा काय झाला सांगा? ऍड्रेस. पण ऍड्रेस न म्हणता आपण त्याला काय म्हणणार सांगा? कोऑर्डिनेट म्हणणार. क्लिअर? पुढे जेव्हा तुम्ही काय हो करणार, सर. आता आपण काय दाखवलंय सांगा, एक हॉरिझॉन्टल लाईन दाखवलेली आहे. पण आणि एक काय असते सांगा, व्हर्टिकल लाईन असते, ज्याला आपण वाय ऍक्सिस म्हणतो. याला जनरली एक्स ऍक्सिस म्हणतो. आणि नंतर काय असतं, तुम्ही जेव्हा पुढे जाणार ना तेव्हा शिकणार आहात ते. म्हणजे साधारण 9वीत वगैरे गेलात की आपल्याला अनेक ऍक्सिस इथे काढावा लागेल. ओके, आपली लाईन एकच काढलेली आहे, याला आपण एक्स ऍक्सिस म्हणतो. एक्स ऍक्सिसचा 0 जिथे आहे त्याच्या राईट हँड साईडला काय असतं सांगा? पॉझिटिव्ह इंटिजर असतात आणि इथे काय असतात? निगेटिव्ह इंटिजर. इंटिजरच असतात असं काय नाहीये, आपण फ्रॅक्शन पण देऊ शकतो. पण पहिल्यांदा आपण काय बघूया, इंटिजर बद्दल बघूया. क्लिअर समजलं? आता मला काय सांगितलं सांगा, माझा अनेक पॉईंट सी आहे. सी आणि ए मध्ये डिस्टन्स किती आहे ते विचारलं, काय करणार? A मायनस C. ए मायनस सी करणार. ओके, म्हणजे जर आपण ए मायनस सी काय करू, मी 6 लिहू आणि पुढे काय 6 लिहू? मायनस इन ब्रॅकेट -5. -5. काय ते आन्सर सांगा? काय येणार? 1. +11. 1 नाही येणार. 1 नाही येणार. +11. 11 येणार. इथे बघा, हे मी सगळं क्लिअर करतो परत. ओके, सगळ्यांना क्लिअर करतो. ज्याचं क्लिअर नसेल त्यांचं क्लिअर होऊन जाईल. ओके, इथे बघा, मी समजा काय केलं, -5 -4 केलं. आन्सर किती येणार सांगा? -1. -1 नाही येणार बा. काय येणार? 9. -9. -9. इथे लक्षात घ्या, इथे बघा मी सांगतो पहिल्यांदा, नंतर क्वेश्चन विचार. इथे जर दोघांची साईन सेम असेल, दोघांची साईन 2 मिनिट. दोघांची साईन जर सेम असेल तर ऍडिशनच करायचं. काय करायचं? ऍडिशनच करायचं Addition. आणि तेच साईन त्याला द्यायचं. ओके, मी तुम्हाला आता सांगितलं -5 +4 सांगितलं. याचा आन्सर काय ना सांगा? 1. -1. 1 नाही. दुसरं लक्षात घ्या, रूल लक्षात घ्या. कोणाचा माईक चालू आहे, जरा बंद करा. ओके, तर दुसरा रूल लक्षात घ्या, जेव्हा दोघांची साईन डिफरंट असतात तेव्हा सबट्रॅक्शनच करायचं, वजाबाकीत करायची आणि मोठ्याचं चिन्ह त्याला द्यायचं. मी परत एकदा सांगते बघा, जेव्हा दोन्ही साईन सेम असतात तेव्हा ऍडिशनच करायचं
आणि तेच चिन्ह त्याला द्यायचं, तेच साईन त्याला द्यायचं. ओके. दुसरं बघा, जेव्हा दोघांची साईन डिफरंट असतात तेव्हा काय करायचं सांगा, सबट्रॅक्शनच करायचं आणि मोठ्याचं साईन त्याला द्यायचं. हाच जर नंबर असा असता, समजा मी असा लिहिला असता, तर याचा आन्सर काय आलं असतं? सॉरी, मी असं लिहिलं तर याचा आन्सर काय येणार? हॅलो. 1. 1 आता इथे बघा दोन्ही काय सांगा, दोघांची साईन काय सांगा, डिफरंट आहे. जेव्हा डिफरंट साईन असतं तेव्हा सबट्रॅक्शनच करायचं आणि मोठ्याचं साईन द्यायचं. हा क्लिअर? आता बघा, हा रूल आपण कुठे वापरतो सांगा, +5 +4 दिला, दोघांची साईन काय सांगा सेम आहे, तेव्हा काय करायचं, ऍडिशनच करायचं. क्लिअर समजलं? Yes, क्लिअर? sir. हो. केव्हा येस विसरणार सर. नाही, केव्हा विसरणार नाही. नाही. नाही सर. ओके. सगळ्यांनी माईक बंद करा, आवाज येतो नाही तर खरखरतो आवाज. ही कोण, सरिता डेमाना, जरा माईक बंद कर ना. ओके. तर दुसरी गोष्ट लक्षात घ्या, मल्टिप्लिकेशन करायचं आहे. समजा -4 × -5 करायचं आहे. तर इथे काय, जेव्हा दोघांची साईन सेम असते तेव्हा प्लस होतं आणि याचं मल्टिप्लिकेशन करायचं. साईन काय येणार सांगा, पॉझिटिव्ह आहे. +20. ओके. जेव्हा दोघांचं साईन सेम आहे तेव्हा साईन याचं काय येतं सांगा, सेमच येतं आणि मल्टिप्लिकेशन करायचं. पण एकाचं साईन निगेटिव्ह आहे, एकाचं पॉझिटिव्ह आहे, तर मल्टिप्लिकेशन करायचं आणि साईन काय द्यायचं सांगा, निगेटिव्ह द्यायचं. क्लिअर समजलं? हो, sir. हो. ओके. समजा हा नंबर असा दिला मला, दोघांचं साईन सेपरेट आहे. साईन, अरे कोणाचं माहिती चालू आहे इथे बघा, लक्षात आहे, दोघांचं साईन सेम असेल तर मल्टिप्लिकेशनच करायचं आणि पॉझिटिव्ह द्यायचं. दोघांचं साईन डिफरंट असेल तर मल्टिप्लिकेशन करायचं आणि काय करायचं, निगेटिव्ह साईन द्यायचं. क्लिअर समजलं? आता हे आपल्याला असं पण दिलं जातं, केव्हा केव्हा काय होते सांगा, 4 × ओके 5 -5 दिला. याचा अर्थ लक्षात आला, याचा पण मल्टिप्लिकेशनच झाला. याचा अर्थ काय आला सांगा, मल्टिप्लिकेशनच झाला. क्लिअर? त्यामुळे मला जर असं दिलं 5 -4 झाला, तर इथे काय करणार सांगा, याचा अर्थ मल्टिप्लिकेशन आहे, पण दोन्ही साईन काय सांगा सेम असेल तर मी काय करणार सांगा, त्याचा अर्थ काय आला, असा झाला. हे सगळ्यांना क्लिअर झालं का? कारण हे मी काय बघतो सांगा, 11वी 12वीची मुलं पण याच्यामध्ये मिस्टेक करतात, चूक करतात. ओके. त्यामुळे इथेच हे सगळं क्लिअर करण्याचा प्रयत्न करा. ओके. मी समजा असं दिलं तर आन्सर काय आलं असतं, 1. इथे काय झालं असतं सांगा, -1. मायनस प्लस -1 आलं, आन्सर काय आलं असतं, 1 आलं. 1 ओके. मी असं दिलं तर आन्सर, इथे बघा, प्लस 1. मायनस काय होणार सांगा, मायनस होणार, तेव्हा आन्सर काय होणार सांगा, 1 येणार. ओके. तेच आपण इथे बघतोय बघा, आपण काय बघतोय सांगा, इथे बघतोय हे मायनस मायनस काय होणार सांगा, प्लस आणि त्यामुळे त्याचा आन्सर काय होणार सांगा, 11 येणार. क्लिअर समजलंय? मला ते Yes, पण sir. सर ते मल्टिप्लिकेशन आहे ना, सर मला मल्टिप्लिकेशन नाही समजलं. पण इथे ते सर बघा, ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लिकेशन असतं ना. ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन, पण आपण मल्टिप्लिकेशन कशाचं करतो, साईनचं मल्टिप्लिकेशन करतो ना. हा, कळलं. ओके. साईनचं मल्टिप्लिकेशन करतो. आम्ही काय सांगितलं, मायनस इंटू मायनस, आन्सर काय येतं त्याचं, प्लस पॉझिटिव्ह येतं, Plus. प्लस येतं ना. हे म्हणजे लक्षात घ्यायचं, हे मल्टिप्लिकेशन आहे ऍक्च्युली साईनचं मल्टिप्लिकेशन, याचं मल्टिप्लिकेशन नाही आहे ते. ओके. हा, क्लिअर? कळलं. ओके. याच्यामध्ये खूप जण मार खातात बघा, 10, 11वी 12वीला सुद्धा हे क्लिअर नसतं कोणाचं. ओके. त्यामुळे तुम्ही काय करा, हे इथेच क्लिअर करा, कारण आपल्याला सगळं येत असतं पुढचं, पण इथे आपण काय करत असतो, मिस्टेक करत असतो. त्यामुळे आपला आन्सर काय होतंय सांगा, चुकतंय. हे सगळ्यांना समजलं आता का अजून घ्यायला पाहिजे त्याच्यावर? कळलं सर. समजलं. ओके. आता मी समजा एक पॉईंट दिलाय डी, आणि मला काय सांगितलं, डिस्टन्स काढण्यासाठी काय केलं जातं, असं लिहिलं जातं, डिस्टन्स बिटवीन डी अँड सी, असं पण दिलं जातं, म्हणजे डिस्टन्स बिटवीन डी अँड सी.
आणि कायम लक्षात ठेवायचं, डिस्टन्स हे नेगेटिव्ह असू शकतं का केव्हा? नाही. मी नेगेटिव्ह 5 किलोमीटर चाललो असं म्हणू शकतो का आपण? नाही सर. नाही म्हणू शकत. ओके, डिस्टन्स हे कायम पॉझिटिव्हच असतं. क्लिअर समजलं? क्लिअर? हो सर. हा ओके. आता मला सांगा, डिस्टन्स बिटवीन डी अँड सी किती असणार? डी मी -2 घेतला आणि सी माझा -5. 3. 3. इथे लक्षात घ्या, मला कुठला नंबर मोठा तो सांगा. -2 मोठा आहे का -5 मोठा आहे? -5. -2. कुठला मोठा आहे? -2 मोठं आहे. इथे बघा, इथे गफलत करू नका. 2 मिनिट. इथे गफलत करू नका. जेव्हा नेगेटिव्ह साईन असतं ना, तेव्हा मोठा नंबर सोड. हे कोणाचा माईक चालू आहे? प्लीज. कोणाचा माईक चालू आहे? सरपंच. ओके. तर नेगेटिव्ह साईन असतं तेव्हा छोटा नंबर मोठा असतो आणि मोठा नंबर काय असतो? छोटा असतो. पण पॉझिटिव्ह मध्ये तसं नसतं. मोठा नंबर मोठाच असतो, छोटा नंबर छोटा असतो. आता जेव्हा तुम्हाला डिस्टन्स काढायला सांगतात ना, तेव्हा काय करायचं सांगा. पहिल्यांदा मोठा नंबर घ्यायचा. ह्याच्यातला मोठा नंबर कुठला आहे? 2. -2. त्याच्यामधनं मला काय वजा करायचं आहे? -5 वजा करायचं. बरोबर आहे? हो. ओके. त्यामुळे हे काय होणार सांगा? मायनस मायनस प्लस होणार. आणि इथे एक पॉझिटिव्ह आहे, एक निगेटिव्ह आहे. त्यामुळे आन्सर त्याचं काय आहे ना सांगा? पॉझिटिव्ह. हा मोठा नंबर आहे ना. 3 + 3. क्लिअर समजलं आता? क्लिअर समजला? हो हा? सर. इथे बघा, मला सांगितलं सांगा, ए आणि सी मधलं डिस्टन्स विचारलं. नाही, काढलंय आपण ते. ओके. ए आणि डी मधलं आपल्याला डिस्टन्स विचारलं. किती आहे ना? ए आणि डी मधलं डिस्टन्स. ए माझा इथे आहे बघा, आणि डी माझा इथे आहे. 4. इथे बघा, 8. इथे बघा, याच्यामध्ये मोठा नंबर कुठला? 6. 6 मायनस करायचं आणि -2 करायचं. मायनस मायनस काय होतं? प्लस. प्लस होतं. त्यामुळे याचा आन्सर काय येणार सांगा? 8 येणार. कोणतरी 4 म्हणत होतं. 4 नाही येणार त्याचं. ओके. इथे लक्षात घ्यायचं, मोठा नंबर घ्यायचा, त्याच्यामधनं छोटा नंबर वजा करायचा. ओके. मोठा नंबर घ्यायचा आणि छोटा नंबर त्याच्यातनं वजा करायचा. मी समजा अनेक पॉईंट दिला इथे ई, आणि मी इथे समजा एफ पॉईंट आहे. मला डिस्टन्स बिटवीन ई आणि एफ पाहिजे. किती असणार? पहिल्यांदा त्याची कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे. कोऑर्डिनेट किती आहे? ईचा किती आहे कोऑर्डिनेट? 8. 8 आहे. एफचा किती आहे? -8. -8. याच्यामध्ये मोठा नंबर कुठला? 8. कायम काय करायचं सांगा? मोठ्यामधनं छोटा नंबर वजा करायचा. ओके. मायनस मायनस काय होणार सांगा? प्लस ना. बोल. +16. 16 क्लिअर? सर. सगळ्यांना क्लिअर आहे? सगळ्यांना क्लिअर? अजून याच्यावर घ्यायला पाहिजे का? अजून याच्यावर घ्यायला पाहिजे का? नो सर. क्लिअर. फक्त एक लक्षात घ्या, इथेच आपण क्लिअर करायचं. परत याचा अभ्यास करावा लागता का म्हणे? बघा, एवढं इझी आहे. याचा परत आपल्याला कुठेही अभ्यास करावा लागता का म्हणे? डिस्टन्स काढायचं आलं तर, किंवा कोऑर्डिनेट म्हणजे काय आपल्याला माहित असायला पाहिजे. ओके. तर आणि काही मी इथे बहुतेक आणलेली आहे. ओके. पाहिजे तर घेतो मी. काय नको घ्यायला पाहिजे? नको. Distance, नको सर. एक घेऊया. चला. डिस्टन्स बिटवीन सी आणि पी. डिस्टन्स बिटवीन सी अँड पी. सर 7. पहिल्यांदा त्याची कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे. सी चे किती आहे? 3 आहे. आणि मायनस मायनस प्लस. ओके. 2 मिनिट. पीचे मोठा नंबर कुठला आहे? 3 आहे. 3 मधनं मी काय करणार सांगा? -4 वजा. मायनस मायनस प्लस होणार. त्यामुळे काय होणार सांगा? 3 + 4 7. 7. आन्सर 4. पण सगळ्यांना clear? काय अजून घ्यायला पाहिजे? कारण हे तर पॉझिटिव्ह मध्ये हा? सर 4 मोठं येईल ना, कारण 3 आणि 4 दोघंही पॉझिटिव्ह मध्येच आहे. हे कशामध्ये आहे? असं तुम्ही पी लिहिलंय का? मला डी वाटलं. सगळ्यांना क्लिअर समजलंय? येस. कोणाला काय डाऊट आहे? याच्यामध्ये?
आणि No. घ्यायला No, sir. पाहिजेत आणि घ्यायला No, पाहिजेत sir. No. हा No. ओके माझ्याकडे 3 पॉइंट आहेत नाही डिस्टन्स दिलेले आहेत 3 डिस्टन्स दिलेले आहेत डिस्टन्स बिटवीन पी आर दिलेले आहे डिस्टन्स बिटवीन पी क्यू दिलेलं आहे आणि डिस्टन्स बिटवीन क्यू आर दिलेलं आहे पहिल्यांदा मला एक लक्षात सांगा बघूया तुम्हाला कोलिनियर म्हणजे काय माहित आहे का म्हणजे कोलिनियर एक एक रेषीय पॉइंट्स असतात. एका लाईनने देणारे पॉइंट्स. एक रेषीय बिंदू काय म्हणतो त्याला कोलिनियर पॉइंट Collinear points. कोलिनियर पॉइंट केव्हा असतात सांगा समजा मी 3 पॉइंट घेतले तर त्याच्यामधनं जाणारी एकच लाईन पाहिजे हे 3 पॉइंट कोलिनियर असतील का नाही सर. तिसरा मी इथे घेतला असेल का तो नाही. नाही. एका रेषेमधनं जात नाही पण समजा मी काय केलं सांगा 3 पॉइंट इथे घेतले त्याच्यामधनं मी एक रेषा काढू शकतो का? यांना काय म्हणतात सांगा कोलिनियर पॉइंट म्हणतात कोलिनियर पॉइंट कसे ओळखायचे तर समजा मला काय दिले सांगा आता माईक चालू आहे प्लीज इथे बघा मला 3 पॉइंट दिलेत ए बी आणि सी कोण सांगू शकेल का हे 3 कोलिन हे दिली नाही लाईन दिलेली नाहीये त्यांच्यामधलं डिस्टन्स दिलेलं आहे तर त्याच्यावरनं ते कोलिनियर आहेत की नाही हे फाइंड आउट करता येईल का आपल्याला हो सांग- सर सांगा. त्यांच्या नावांवरून. Sir. त्याच्या नावावरनं मी तुला दिले 3 पॉइंट सांग एक्स वाय झेड हे 3 पॉइंट आहेत नाही सर त्याचं नाव आणि म्हणजे ए बी समजा 1 दिलाय बी सी 3 दिली आहे आणि ते ए सी दिलाय तर ते सांगू शकतो. सांगू शकतो लक्षात येते ना समजा मला काय दिलं सांगा हे 4 दिलंय आणि हे 3 दिलं आणि समजा जर एसी जर 7 दिलेलं असेल तर याच्यावरनं काय समजलं सांगा हा ही डिस्टन्स आणि हे डिस्टन्स मिळवलं हे होतं हे डेफिनेटली ते 100% काय असणार सांगा कोलिनियर पॉईंट Collinear. असणारच असणार आता इथे बघा मी काय दिले सांगा इथे मी काय दिले सांगा हे पॉईंट दिलाय दुसरा बी दिलाय ओके मी लाईन काढली हे मी डिस्टन्स समजा तुम्हाला 4 दिलं ओके मी तुम्हाला सांगितलं एसी इज इक्वल टू काय आहे सांगा 8 आहे म्हणून सांगितलं आणि बीसी हे काय आहे सांगा 3 आहे म्हणून सांगितलं तर तिन्ही पॉईंट कोलिनियर असतील का नाही. नाही सर नाही कारण जनरली काय असणार सांगा बीसी जर आपण काय केलं हे 3 वाढवले पुढे हे 3 वाढवलं म्हणजे आपल्याला समजा काय मिळालं सांगा 3 पॉईंट मिळाला पण जर वाढून आपल्याला जर हे डिस्टन्स मोजलं एसी मधलं तर 8 भरतं का ते भरतं का नाही. नाही होत 7 होतं ना त्यामुळे तो पॉईंट कुठेतरी इथे असणार थोडासा लांब असणार आहे नाही. जेणेकरून हे डिस्टन्स काय होईल सांगा 8 होईल लक्षात येते ना त्या अशाच प्रकारचा हो. एक क्वेश्चन मी तुम्हाला विचारलेला काय विचारलं सांगा हे पी क्यू आर हे तिन्ही पॉईंट कोलिनियर असतील का एक रेषीय असतील का हॅलो हा, असतील सर. की नाही हो असणार. असतील No. कारण काय सांगा हे दोन्ही ऍड केल्यावर काय होतं सांगा हा नंबर मिळतो ह्याच्यातला मिड पॉईंट मधला मिड पॉईंट म्हणत नाही मी मधला पॉईंट कुठला असणार आहे मध्ये कुठला असणार आहे पी क्यू आर पैकी कुठला मध्ये आपण साईडच्या R. 2 व्हॅल्यूज ऍड करून पहिला मिळायला पाहिजे का कोणते पण 2 व्हॅल्यूज ऍड करून तर दुसरा नंबर मिळायला पाहिजे. ओके पण मधला कुठे असतो मधला नंबर काय असणार सांगा पी क्यू म्हणजे काय असणार सांगा एका बाजूला पी दुसऱ्या बाजूला क्यू असणार कारण मोठी लेन कुठल्याही आहे तेव्हा मध्ये कुठला असणार पॉईंट कुठला आर पॉईंट असणार आर. क्लिअर समजलं सगळ्यांना हो सर. हो सर. कोणाला डाऊट आहे कोणाला डाऊट आहे No. त्यामध्ये म्हणजे जर एखादं समजा कोलिनियर एक रेषीय पॉईंट आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत तर त्याची काय करायची सांगा तिन्ही 2 डिस्टन्सचं तिसरं ऍड केल्यावर तिसरं डिस्टन्स मिळत असेल तर 100% ते तिन्ही काय असणार सांगा कोलिनियर असणार ओके ओके समजलं सगळ्यांना हो सर. समजलं हो ओके. सर. इथे मी हो, काय सर. करतो सांगा इथे मी सध्या 0 घेतो ओके सगळ्यांना अपूर्णांक फ्रॅक्शन बद्दल माहित आहे ना सगळ्यांना का नाही हो सर. माहिती आहे. आता मी काय माहिती केले आहे, सांगा इथे सगळीकडे इक्वल भाग केलेले आहेत सगळे इक्वल भाग केलेले आहेत ओके
तर मी एक पॉईंट घेतला ए. ए ची कोऑर्डिनेट काय असेल कोण सांगू शकेल? 0.3. पॉईंट मध्ये नको मला, डेसिमल मध्ये नको मला, प्रॉपर प्रॉपर असं काहीतरी पाहिजे मला. 1/3. 1/3. सर 4/10. 4/10. एकाने सांगितलं 1/3, दुसऱ्याने सांगितलं 4/10. आणि कोणाचं वेगळं आहे? आणि कोणाचं वेगळं आहे का? सर नॉट 4/10, 3/10. 3/10. ओके. आणि कोणाचं वेगळं आहे? 3/2. 3/2. 3/10. आणि कोणाचं वेगळं आहे का सांगा? हा 3/8. 3/8. 3/8. ओके. आणि कोणाचं वेगळं आहे? इथे बघा आपण काय करत असतो बघा, जर तुम्ही 5वी मध्ये गेलात, 5वी मध्ये पाठीमागे जायचं थोडंसं. आपण काय करतोय बघा, किती भाग केले? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 भाग केले. 8 म्हणजे हा माझा काय झाला सांगा, पॉईंट काय झाला सांगा? 8 भागापैकी 8 भाग घेतले मी. हा मी कसा लिहिणार सांगा? हा पॉईंट इथून 0 चालू केला आपण. इथे मी काय लिहिणार सांगा? 1/8. हा पॉईंट माझा काय असणार? 2/8. 3/8. बरोबर आहे? 4/8. 4/8 न लिहिता मी 1/2 लिहू शकतो. येस सर. लिहू शकतो. हो. कारण काय होते सांगा, 4/8 म्हणजे काय करणार? सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणायचा. 4 1 जा 4, 4 2 जा. ओके. याला मी काय म्हणणार सांगा? 5/8. 6/8 पण सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणू शकतो. 7/8. कसं करायचं लक्षात आलं तुमच्या? कसं करायचं लक्षात आलं? हो. हा म्हणजे एखादा जर कोऑर्डिनेट काढायचा असेल तुम्हाला, तर अशा प्रकारे तुम्हाला हे करावं लागेल. ओके. क्लिअर? समजलं काय? परत सांगू मी? समजलं सर. समजलं सर. सगळ्यांना समजलं. ओके. तर आता मला काय करायचंय सांगा, मी काय केले सांगा, त्याचे मी आणि भाग केले. बरोबर मध्ये काय केलं सांगा, आणि पॉईंट घेतले. बरोबर प्रत्येकाच्या बरोबर मध्ये पॉईंट घेतले. ओके. आणि मी तुम्हाला काय सांगितलं सांगा, अजून हे आहे तो माझा 2 आहे. इथे माझा काय होते सांगा, 2 होतं. तर मला काय करायचंय, याचं काढायचं. हा माझा पॉईंट समजा हे आहे. तर याचा कोऑर्डिनेट तुम्ही सांगू शकाल? सर मला नाही कळलं. मला कळलं की कसं करायचं. पहिलं समजलेलं का? पहिलं समजलेलं का? नाही सर. मग तेव्हाच बोलायचं ना मॅडम. मी रब केल्यावर कशी बोलते? मी विचारलं की सगळ्यांना समजलं का? ओके. इथे बघा, आपल्याला असं पाठीमागे यावं लागतं का मला? जिथे समजलं नाही तिथेच मला स्टॉप करायचं. इथे माझा 1 आहे. मी किती भाग केले? 1 2 3 4 5 6 7 8 भाग केले. 8 पैकी 1 घेतला म्हणजे 1/8. 5वीतलं माहित आहे तुला हे? हो. 8 पैकी 1 भाग घेतला. 8 पैकी 2 भाग घेतले. 8 पैकी 3 भाग घेतले. असं लिहितो ना आपण, बरोबर ना? हो. हा मग तेच केलं ना मी. आणि काय वेगळं केलं मग याच्यामध्ये? नाही मला प्रत्येक ते point- नाही कळलं. खालचे तुम्ही ते लिहिलेलं ते कसं काढायचं? म्हणजे तुम्ही जो सेकंड क्वेश्चन विचारला त्याच्यात कसं काय करायचं? सेकंड क्वेश्चन काय विचारलेला मी? ए आणि मग ते इकडचा 2 होता लास्टचा, तर मग ए चा ते कोऑर्डिनेट काढायचा. ते सांगतोय ना मी, सांगतोय ना. ते अजून एक्सप्लेनच केलं नाही त्याचं ना. ओके. मी काय करतोय सांगा, हा माझा 0 आहे. ओके. आणि हा सगळ्यांनी माईक बंद करा. ओके. मी काय केलं सांगा इथे, आणि इथे आधी नको, चला आहे तेवढंच आपण बघूया. ओके. मी काय केलं तेवढेच मगाचसारखेच भाग केलेले आहेत. ओके. आता मला काय करायचे, हा माझा ए पॉईंट आहे. हे जमत असेल तर सांगा, मी शिकवणार आहे ते. ओके. कोणाला येत असेल तर सांगायला हरकत नाही कसं काढता येईल. 5/8. 5/8.
बरोबर आहे? 5/8 बरोबर आहे. 6/9. 6/9 म्हणजे 2/3 बरोबर? बरोबर की नाही? हो बरोबर. ओके. इथे बघा, आता इथे काय होतं कन्फ्युजन, मी 2 नंबर दिलाय बघ आणि भाग किती केले सांगा? 1 2 3 4 5 6 7 8 दिले. ओके, म्हणजे बरोबर इथे कुठेतरी माझा काय असणार सांगा? काय असणार? 1 असणार. बरोबर आहे की नाही? हा, 1 असणार. बरोबर आहे की नाही? हो. तर मला काय करायचंय, 1च्या पुढे आपण 4 भाग केलेले आहेत. मग 1च्या पुढे हा किती असणार सांगा? याची व्हॅल्यू काय असणार सांगा? 1/4 1/4 असणार. पण त्याच्यामध्ये आपण काय करणार सांगा? याचा कोऑर्डिनेट पाहिजे, तर 1च्या पुढे 1/4 आहे. मग मी लिहिताना कसं लिहिणार सांगा? 1/4. याच्यापैकी मी 1/4 घेतलाय. बरोबर आहे ना? याच्यापैकी मी काय घेतलंय सांगा? 1/4 घेतलाय. पण तो कशाच्या पुढे आहे सांगा? 1च्या पुढे आहे. त्यामुळे हे जर आपण काय केलं सांगा, याला काय म्हणतात? कुठला फॉर्मॅट म्हणतात? मिक्स्ड फ्रॅक्शन, मिक्स्ड फ्रॅक्शन म्हणतात. त्याचं आपण काय बनवू शकतो? काय बनवू शकतो त्याचं? इम्प्रॉपर फ्रॅक्शन, इथपर्यंत बनवू शकतो. कसं बनवणार सांगा? किती येणार? 5 पाय अपॉन काय येणार? 5वीतला क्वेश्चन. 5/4. π/4. ओके. हा, म्हणजे याच्याबद्दल मी काय लिहू शकतो सांगा? 5/4 लिहू शकतो. लिहू शकतो की नाही? दोन्ही एकच झाले ना? येस. समजतंय तुम्हाला? मध्ये कुठला पण पॉइंट 1 म्हणून घेऊ शकतोय. काय ते? मध्ये कुठला पण पॉइंट 1 म्हणून घेऊ शकतोय. नाही, असं काय का? मी बरोबर हाफ केलं गेलं त्याचं. इथे 4 आहेत, इथे 4 आहेत, म्हणून मी 1 घेतलं. हा कळालं. ओके, कुठलाही घेऊ शकेन का मी? नाही. नाही घेऊ शकणार. ओके, मी बरोबर काय केलं? या बाजूला 4 घेतले, या बाजूला 4 घेतले. त्यामुळे मला ते हे मिळालं. आता याच्यावरनं तुम्हाला समजतंय काय बघा? डायरेक्टली आपल्याला काढता आलं असतं का? हे 1 न काढता आलं असतं का? हो. कसं काढलं असतं? सर मी सांगू? हा का? आपण म्हणजे जो आता इथे ऑरेंज पॉइंट आहे, त्या म्हणजे ती लाईन पासून जे 2 पर्यंत लाईन आहेत, त्या पूर्ण लाईन मोजायच्या आणि अपॉन म्हणून धरायचं ते. आणि जो ऑरेंज पॉइंट आहे तिथे 1 2 3 पासून खाली करायचं, स्टार्ट करायचं. 1 2 3 पासून स्टार्ट करायचं. कुठून 1 2 3 पासून चालू म्हणजे करायचं? म्हणजे 1/8, 1/2, 8 नाही 1/8, 2/8 असं. तसं केलं तर हे माझं काय येणार सांगा? 5/8. 5/8 येणार. मग बरोबर आहे का ते? नो. नाही. तुला आन्सर तर एवढं आलं. बरोबर ना? हे काय चुकलंय माझं? हा, 1 आणि 1/4 घेतलंय. बरोबर आहे माझं. हे डायरेक्ट कसं पण सर काढताय? गेल्या वेळी डायरेक्ट कसं काढताय? खूप जागेवरती 1 होता गेल्या वेळी, त्यामुळे आपण काय ते? तसं काउंट केलं. पण आता वेळी नाही सर, गेल्या वेळी व्हॅल्यू 1 होती ना 2च्या जागेवरती, त्यामुळे आपण नॉर्मली फ्रॅक्शन मध्ये काउंट केलं. पण हा, यावेळी तसं 2 केलेलं. असल्यामुळे पण आपण आता consider केलं. तसं करता येणार नाही आपल्याला. करता येईल का? सर नाही सर. नाही करता येणार. मग करता येण्यासाठी मला काय करावं लागेल? मला सांगा, आता जर आपण याने काढलं तर याची किती येणार सांगा? 1 आणि काय येणार पुढे? हे किती 1 येणार? 4/6. 4/6 नाही. 1 4/4. 1/2/4. इथे फक्त याचा विचार करूया. 1 आपण घेतोय ना, इथपर्यंत आपलं झालेलं आहे. 4/4. हा, 2/4 म्हणजे काय झालं? 1/4 झालं. 6/4. ओके. म्हणजे काय झालं सांगा? 3/2 झालं. 2. हे कोणाचा माईक चालू आहे प्लीज? ओके, 3/2 झालं. म्हणजे इथे मी काय लिहू शकतो सांगा? 3/2. सगळ्यांच्या लक्षात येते काय? हो. हा,
असले क्वेश्चन विचारले जात नाही तरी पण मी घेतोय तुमचं, लक्षात आहे ना. फक्त डिस्टन्स विचारलं जातं आणि काही विचारलं जात नाही स्कॉलरशिपला बघितलं तर. ओके, पण हे आपलं परफेक्ट झालं ना, पुढे तुम्हाला 8वी 9वी 10वीला पण त्याचा बऱ्यापैकी उपयोग होईल आणि समजण्यासारखं आहे बघा. सर सर आता ही 8वीच्या स्कॉलरशिपसाठी आहे का? हे 7वीच्या स्कॉलरशिप आहे. तू कितवीला आहे? सर हा बोल. 6वी. आता जर परत एक्सप्लेन करतात. इथे बघा, पहिली गोष्ट लक्षात घ्या, आपण इथून इथपर्यंत कन्सिडर करूया. इथून इथपर्यंत कन्सिडर केला, फक्त हे विसरून जाऊया. हे आपण एक आहे असं कन्सिडर केलं तर हे किती आलं सांगा? 4 भाग केले म्हणजे किती आले? 3/4 1/4 सॉरी 3/4 नाही. हा किती आला सांगा? फक्त हा 0 धरला आणि हा 1 धरला तर हा किती आलेला? 1/4. हा किती होणार सांगा? 2/4. हा किती होणार? 3/4. आणि हा किती होणार सांगा? 4/4 होणार. एवढं समजलं? हो सर. आता 1च्या पुढे आहे त्यामुळे 1 मी प्रत्येकाकडे ऍड करणार झालं. तो जर 2च्या पुढे असता तर पुढे काय केलं असतं मी? 2 ऍड केले असते. आणि ओके प्लस सर, 4 कळालं आता. बोल सर कोणाला सांग. हा बोल बोल ना. ओके, म्हणजे असं आपल्याला काय करता यायला पाहिजे? काढता यायला पाहिजे. आता हेच जर आपल्याला काय करायचं असतं, डायरेक्टली काढता आलं असतं तर डायरेक्टली तुम्ही मगाशी काय करत होता सांगा? 8 भाग आहेत म्हणून कन्सिडर करत होता. आणि इकडचा म्हणजे तुम्ही काय करत होता? 5/8 करत होता? 5/8 करत होता. पण आपलं इथे आन्सर किती आलं? 5/4 आलं. इथे किती आलं? 4 1 4 6/4 आलं. बरोबर आहे. इथे किती आलं? 5 1 5 8/5 8/4 आलं. ओके, आणि इथे किती आलं? 4 1 4 8/8 8/8. ओके, आपण काय काढत होतो? असं काढलं तर आपलं काय येतं सांगा? 5/8. असं काढलं तर 6/8. असं काढलं तर 6/4 येते. सॉरी. ओके, 4 1 4 5 6. 7/8. सॉरी 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 इथे 6/8 येतं. असं काढलं तर आपण रेग्युलर रेने गेलो तर ते ऍक्च्युली बरोबर नाही आहे. 7/8 आणि हे 8/8 बरोबर आहे. पण आपल्याला काय पाहिजे होतं? एवढं पाहिजे, हे पाहिजे होतं. ओके, तर काय करता आलं असतं आपल्याला? हे आन्सर पाहिजे तर काय करता आलं असतं? हे 7/8 हा, सॉरी सॉरी हे माझं चुकलं इथे. 7/4 आहे ना. कन्फ्यूज होऊ नका बघा. हा? नंबर या- जो इ- हा, याला काय करायचं सांगा? मल्टिप्लाय बाय काय करायचं? 2 करायचं. ओके, पण कन्फ्यूज होणार असेल तर हे नको लक्षात ठेवू. कुठलं लक्षात ठेवायचं सांगा? 1च्या पुढे किती आहे ते लक्षात ठेवायचं. हा 1 कन्सिडर केला. आता समजा इथे माझा 1 आहे, इथे 2 आहे, इथे 3 आहे आणि याच्या अगोदर कुठेतरी 0 आहे. ओके, आता मला काय दाखवायचं आहे सांगा? हा पॉईंट दाखवायचा आहे. तर मी कसा दाखवणार? 2 आता लक्षात. हा 2 आणि 1/4. 2 1/4. म्हणजे काय होणार कुठला सांगा? पण 9/4. आता लक्षात आलं का सगळ्यांच्या? येस. म्हणजे किती भाग केले ना ते बघायचे. त्याच्या 2च्या पुढे आहेत म्हणून बघायचं. आता हेच लिहायचं असेल तर मी काय लिहिलं असतं ना? 2 आणि काय लिहिलं असतं? 4. काय लिहिलं असतं? असं लिहिलं असतं ना. हो. बरोबर ना. तर 2च्या पुढे आणि 2 भाग घेतले, 4 भाग आहेत. इथे काय लिहिलं असतं? 1/4. नाही, 2 3/4. 3/4. आणि हे आपलं काय नाव सांगा? 2 2 4/4. 4/4. 4/4 म्हणजे 1च, त्यामुळे काय येणार? डायरेक्टली काय येणार सांगा? काय येणार? 3. इथे बघा 4 दुने 8 8 4 दुने 8 आणि 4 12 होतं. म्हणजे आन्सर काय येणार सांगा? त्याचं 3 येणार. क्लिअर क्लिअर. आता समजा इथे बघा, आपण क्लिअर करूया नाही. हे परीक्षेला काय विचारलं जात नाही, लक्षात येत आहे. पण पुढच्या दृष्टीने तुम्हाला बरं पडेल. समजा मी इथे काय लिहिले सांगा? 5 लिहिलंय. इथे माझा 6 आहे.
आणि मी काय केलं सांगा, इक्वल 1 2 3 4 5 भाग केले. आता मी समजा हे कोणाचा माईक चालू आहे, सरिता कोणी, ओके. तर मला आता ह्याचे कोऑर्डिनेट काढायचे आहेत. अरे ही कोण आहे बाई? अरे परत परत मी अनम्यूट कशाला होते? तुझा हे होतोय की इको येतोय? मला सांगा, 5 सध्या कन्सिडर नाही केलं तर ह्याचं काय ना सांगा, कोऑर्डिनेट काय ना? इथे 0 आहे, इथे 1 आहे, इथे इथे याचा कोऑर्डिनेट काय आला असता? आपण 1 1 अपॉन upon 5. फक्त त्याच्या पुढे काय जोडायचं सांगा? काय जोडायचं? म्हणजे किती आले सांगा, त्याचा कोऑर्डिनेट काय आला सांगा? 5 बरोबर 5. बरोबर. आता इथे 0 कन्सिडर करा, इथे 1 कन्सिडर करा, तर आपला काय आला असता इथे? पटकन सांगता यायला पाहिजे. 1 upon 5. 2 अपॉन 5. मग आपण काय करणार सांगा? 5 5 5 2 अपॉन 5. लक्षात येते काय ते? येस सर. आता इथे जर आपण बघितलं तर काय ना सांगा, 3 अपॉन 5. फायच्या पुढे आहे म्हणून इथे मी काय जोडणार सांगा? 5 जोडणार. 5. इथे आपला काय असणार? 4 अपॉन 5 5 4 upon फायच्या 5. पुढे आहे म्हणून तिथे 5. आता क्लिअर सगळ्यांना समजले? हो सर. कोणाला डाऊट आहे? कोणाला डाऊट आहे? हा, डाऊट आहे का? नो सर. नो सर. ओके. नाही सर. आता मला पहिल्यांदा याचा काय असणार कोऑर्डिनेट सांगा? याचा काय असणार कोऑर्डिनेट? Aचा 1/4, Bचा 2/4, 1/4, 2/4, 3/4. आपण असा पण लिहू शकतो. असा पण लिहू शकतो, बरोबर आहे ना? दोन्ही सेम आहे, सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये. हे कोणाचा आवाज येतोय बाई? ओके. मला सांगा, ए च्या ठिकाणी काय येणार आणि बी च्या ठिकाणी काय? 1/5. ओके. आणि बीच्या ठिकाणी 5/5 और 1 और 1. 1 आहे यार. 1. हे कुणाच्या वडिलांचा आवाज येतोय बघा. तुम्ही तरी दुसऱ्या रूमात चला, नाही तर त्यांना तरी दुसऱ्या रूमात घाला. बोलताना आवाज येतोय. समजलंय सगळ्यांना? ओके. मला काय करायचंय सांगा, मी इथे सगळीकडे पॉईंट लिहितो. ए बी सी लिहिलेलं आहे. आपण काय लिहूया सांगा? 1 2 नको, नंबर होणार ते. मी इथे लिहितो L M N O P Q R S T. ओके. मला हा पॉईंट दाखवायचा आहे. कुठल्या पॉईंटवर येणार तो? कुठल्या? आरच्या ठिकाणी येणार. कारण हे टोटल किती भाग आहेत सांगा? टोटल किती भाग आहेत? आर वरती येणार. 10 आहे. मग आपल्याला 7 वर जावं लागेल. 7 वर आपला काय नाव सांगा? हे बी कुठे येणार? बी ते सेशन किती वाजेपर्यंत आणि सी कुठे येणार? सर हे सेशन किती वाजेपर्यंत ज्याला बाहेर पडायचं त्याने बाहेर पडायचं. ओके. तुम्हाला कंटाळा आला की तुम्ही बाहेर पडा. ओके. हा, सी कुठे येणार? सगळ्यांना समजलं? परफेक्ट. हो सर. कोलेचा काय प्रॉब्लेम आहे? रचना कोले काय प्रॉब्लेम आहे? काही नाही. ओके. मला एम चे कोऑर्डिनेट सांगाल आता? 1 3/4. सारखं सांगायचं. 1 3/3. 7 upon 4. 1 2/3. 1 1 2/3. 2/3. इथे बघा 1 च्या पुढे काय करायचं? 1 पहिल्यांदा बघायचंच नाही. आता किती भाग केले? 1 2 3 आहेत, म्हणजे याचा 2/3 झाला. त्याच्या पुढे 1 जोडायचा, म्हणजे काय आलं सांगा? 1 2/3.
म्हणजेच काय झालं 2/3 π/3 झालं. समजलं काय ते? ओके. सर हा बोल. त्या पाठच्या स्लाइडला लगेच जा जरा. ह्याला मला कळालं नाही. एम म्हणजे हे असायला पाहिजे ना 1 2/2. अरे बाबा किती भाग केले याचे? 3. 3 भाग केले तर डिनॉमिनेटरला घ्यायचे. किती भाग घेतोय तू ते? आता हा कळालं आता. ओके. याचा कोऑर्डिनेट सांगा पटकन. 3/4. 1 2 याचा 2/4. 2.2. 3/4. 3/4 आहे ना. हाफ दाखवलं म्हणजे ऍक्च्युली इथे काय सांगा 2/4 आहे ते. 2 भाग घेतले. 4 भाग आहेत ना. 1 2 3 4. त्यामुळे 3 भाग घेतले. याचा काय आहे ना सांगा. याचं काय ना 1/4. समजत नाही काय समजतंय? समजलं सर. समजलं सर. ओके. हा एक स्कॉलरशिप मधला क्वेश्चन आहे बघ. हा त्याच्या अगोदर आपण काय करूया सांगा. या दोघांमधलं डिस्टन्स मला काढायचं आहे. ओके. तर याच्यापैकी मोठा नंबर कुठला? 3/4 काय 1/4? 3/4. 3/4. त्यातनं काय करायचं? छोटा नंबर वजा करायचा. डिस्टन्स किती मिळणार मला? म्हणजेच काय मिळणार तुला? 1/2. 1/2. क्लिअर कसं काढायचं ते समजलं? हो सर. हा? मोठ्यातनं छोटा नंबर आहे का? आता मला सांगा, मी तुम्हाला 2 नंबर दिले. याच्यातला हा नंबर मोठा का हा नंबर मोठा? कसं शोधून काढतात माहित आहे? 7/2 12. मोठा नंबर शोधून कसा काढतात? सर डिनॉमिनेटर सेम करून. डिनॉमिनेटर सेम करण्यापेक्षा दुसरी मेथड कोणाला माहित आहे का? हो डिनॉमिनेटर डिनॉमिनेटर जो लास्ट तो डिनॉमिनेटर इक्वल करायचे. दुसरी मेथड सर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा डिनॉमिनेटर सेम करण्यापेक्षा. डिनॉमिनेटर जो याचं किती? छोटा असतो तो मोठा 2 मिनिट. नंबर. असं काय नाही बाबा, असं काय नाही. डिनॉमिनेटरची गॅप 1 आहे. इथे बघा मी काय सांगतोय का? ते 7/12 इज बिगर. 2 मिनिट. डिनॉमिनेटर जर सेम असेल तर आपण सांगू शकतो डायरेक्टली, किंवा न्यूमरेटर सेम असेल तर डायरेक्टली सांगू शकतो. पण जेव्हा डिफरंट असतात तेव्हा काय करायचं? डिनॉमिनेटर सेम करायचं, पण त्याच्यापेक्षा काय करायचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 60 आणि हे काय होतं? 77. मोठा नंबर कुठला आहे? 77. त्यामुळे हा नंबर काय असणार? मोठा असणार. हे तुम्ही 5वीत नाही शिकलाय का शिकलाय? शिकलाय. हो सर शिकलाय. शिकलो. मग 5वीतलं विसरायचं असतं का? सर नाही पण सर. 5ची इझी नाही मेथड सर. नव्हती शिकवली. हे समजलं क्रॉस. सगळ्यांना? क्लिअर समजलं? हो सर. ओके. मी तुम्हाला एक पॉइंट दिलाय समजा, -1/3 नेगेटिव्ह आणि -3/7. याच्यातला मोठा नंबर कुठला? तो कसा ओळखायचा? -1/3. -1/3. कसा ओळखायचा? -1 मल्टिप्लाय बाय प्लस मायनस आणि मध्ये जो बिगर असतो नंबर तो स्मॉल असतो. म्हणजे स्मॉल असतो. -3 इज स्मॉलर दॅन -1. इथे काय होणार? क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर इथे काय आलं सांगा? -7 आलं. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर इथे काय आलं सांगा? -7. आता मला सांगा कुठला नंबर मोठा आहे? नेगेटिव्ह असतो तेव्हा कुठला नंबर? -7. -7. क्लिअर समजलं? हो. येस सर. सर. हो ओके. चला, हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. आपल्याला काय करायचं? पहिल्यांदा आपण काय करूया सांगा? यू आणि आर मधलं मला डिस्टन्स काढायचं आहे. काढू शकू का आपण? हो हो काढू शकतो त्यामुळे सर. 2 मिनिट. त्याच्या अगोदर दुसरा एक प्रॉब्लेम घेऊया. हा प्रॉब्लेम घेऊया. इथे सगळं पॉझिटिव्ह आहे. हा यंदाच्या 8वीच्या स्कॉलरशिप मध्ये आलेला प्रॉब्लेम आहे. काल जी परीक्षा झाली ना, रविवारीच होता ना काल. आणि मला होय. वाटतं 6वीतली 7वीतली इझिली करू शकाल असा आहे. मला सांगा, बी आणि ई मधलं डिस्टन्स काढायचं आहे मला.
आधी मला बी चे कोऑर्डिनेट सांगा किती असणार ते. सगळे इक्वल भाग आहेत हा, सगळे इक्वल आहेत. बी चा कोऑर्डिनेट काय असणार? पटकन सांगा की एवढा वेळ. 4/7. सर 9/7. 9/7. ओके 9/7. इथे तुम्हाला 6/7 हा दिलेला आहे ना, त्याच्या पुढचा काय असणार सांगा? 7/7, 8/7, 9/7. तसंच मला ईचा कोऑर्डिनेट काय आहे सांगा? 4/7. हा 4/7 4/7 नाही, 4/7 नाही, इकडे 6/7 आहे ना, त्याच्या पुढचा. इथे 0 नाही आहे. 18/7. हा सर ईचं 10, कोऑर्डिनेट 11, 12, 13, 18/7. 14, 15, 16, 17. ओके 18/7. ओके. आता या दोघांमधलं डिस्टन्स मोठा कुठला नंबर आहे? 9/7 का 18/7? 18/7. डिस्टन्स किती येणार सांगा त्याच्यातलं? बीचं डिस्टन्स किती येणार? डिस्टन्स बिटवीन बी आणि ई. 9 नाही येणार. काय येणार सांगा? 9/7 येणार. आता मला ई चे कोऑर्डिनेट आपण बघितले 18/7 होते. एफ चे कोऑर्डिनेट आपल्याकडे आहे. ओके. आता मला ई आणि एफ मधलं डिस्टन्स पाहिजे. किती असणार सांगा? 6. आपण काय करणार? दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहेत बघा. दोघांचे डिनॉमिनेटर सेम असतं तेव्हा न्यूमरेटरचे काय करायचं? सबट्रॅक्शन करायचं. किती येणार? 6/7. आता आपल्याला क्वेश्चन काय 16/7. विचारलं? आता आपल्याला क्वेश्चन काय विचारलंय सांगा? बीई मायनस ई एफ विचारलं. बीई मायनस ई एफ. इथे पण दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहे, त्यामुळे डायरेक्टली करायचं. किती येणार सांगा? किती येणार? ऑप्शन नंबर 1. 3/7. ओके. हा तुम्हाला वाटला का 8वीचा क्वेश्चन नाही. सोपा नव्हता? खूप सोपा होता. ओके चालेल. चला हा तुम्ही सोडवायचा आहे. किती वेळ घेणार तुम्ही सांगा? 2 5 मिनिटं सर. चला 5 मिनिटं घ्या. पहिल्यांदा URचं काढा आणि मला सांगा डिस्टन्स. इथे फक्त डोकं चालवावं लागणार हा, निगेटिव्ह नंबर दिलेला आहे. डोकं चालवावं लागणार थोडस. निगेटिव्ह नंबर कुठल्या साईडला असतात? झिरोच्या पॉझिटिव्ह काय लेफ्ट साईडला? लेफ्ट साईडला काय राईट साईडला असतात? लेफ्ट साइडला. लेफ्ट साईडला. इथे पहिली गोष्ट मला सांगा, झिरो कुठे येणार? Q. कुठे? S. झिरो हा R आणि S च्या मध्ये. आर आणि मधच्या याच्या मध्ये येणार का सांगा? इथे बघ आपल्याला काय दिलंय सांगा? इथे -3/8 दिलाय, म्हणजे 1, 2, 3 होणार ना, आणि 8 भाग कुठेतरी असणार आहे पुढे. इथे 0 येणार. आता आपल्याला आर चे कोऑर्डिनेट का सांगता येईल का? पहिल्यांदा यू चा कोऑर्डिनेट तुम्हाला माहित आहे 1 आहे. आर चा कोऑर्डिनेट किती असणार? -1/8. -1/8. -1/8. आता पहिल्यांदा आपण डिस्टन्स बिटवीन यू आर काढूया. किती येणार? कसं लिहिणार ते? 9/8. 9/8. तू फास्ट सांगतो आणि चुकवतो. मला 2 नंबर ते बघा, 2 नंबर मिळालेत मला. हे कोऑर्डिनेट मिळाले. हा आर चा झाला, हा यू चा झाला. मोठा कोऑर्डिनेट कुठला आहे? 1. हा सर कळलं. 1 मग मायनस आपण इन काय करतो ब्रॅकेट सांगा? -3/8. 1 -1/8. त्यामुळे काय होणार सांगा? 1 + 1/8. हे करता येतं का तुम्हाला 8वीत 5वीतलं गणित? 2/8. हो सर. 2/8 कोण बोलला तो बाबा?
हे पाचवीतला आहे. दोघांचे डिनॉमिनेटर काय करायचे, सेम करायचे. याचा डिनॉमिनेटर 1 आहे, याला 8 ने काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. याला पण 8 ने मल्टिप्लाय करायचं. त्यामुळे काय होणार सांगा, दोघांचे डिनॉमिनेटर 8 होणार आणि याचा आन्सर किती येणार सांगा, किती येणार, 9/8. 9/8. हे तुम्ही बरोबर पाचवीमध्ये बोलले. शिकला नाही का, पाचवीमध्ये शिकला नाहीत का हे, हा, शिकलोय ऍडिशन ऑफ फ्रॅक्शन वगैरे नाही शिकलाय का? काय असं करायचं का, शिकलोय पाचवीतनं परीक्षा दिली की पाचवीचं सगळं विसरून जायचं, असं नाही करताय का? नाही ना. चला आता क्यूटीची काढा बरोबर नाही बघा, सर. क्यूटीची काढा बघूया. जमेल. हो सर. सर आन्सर RS आहे का? बघूया की रे, मी पण बघितलं नाही अजून. क्यूटीचं काढा ना, आधी क्यूचे काय आहे ना सांगा, कोऑर्डिनेट काय आहे ना, क्यूचे कोऑर्डिनेट -2/8. 8 आणि टीचे कोऑर्डिनेट काय आहे ना, 5/8. 5/8. मोठा कुठला आहे, -2/8 काय 5/8? 5/8. 5/8. आपण काय करणार सांगा, 5/8 मायनस 2/8. इथे पण काय होणार सांगा, निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह होणार. त्यामुळे 5/8 8 प्लस प्लस 2 2/8 म्हणजे 2/8. काय येणार आपलं, 4/8 येणार. 7/8. 7/8. आता आपल्याला विचारलंय काय सांगा, UR मायनस QT. UR आपण मगाशी काढलेलं 9/8 आणि त्याच्यातनं QT आपल्याला वजा करायचं आहे 7/8. म्हणजे किती येतं आपला आन्सर, 2/8. 2/8. आता आपल्याला डिस्टन्स दिली ना, ती पण काढावी लागणार. याचं किती येणार सांगा, याचं काय येणार, S 1/8 येणार. ओके. आता 1/8 मायनस 1/8 म्हणजे काय येतं सांगा, 2/8. तर तेच आमचं पहिलंच आन्सर बरोबर आहे, बाकीचे बघायची मग गरजच नाही आहे. हे काढलं तर किती आलं असतं सांगा, हे डिस्टन्स किती आलं, सगळी आपण काढूया चला, तेवढी आपल्याला प्रॅक्टिस झाली. ही आपण कशी करणार सांगा, 1 मायनस 5/8. परत इथे काय करावं लागेल, दोघांचा डिनॉमिनेटर सेम करावं लागेल. त्यामुळे याचा डिनॉमिनेटर मी 8 केला तर 8 मायनस 5 म्हणजे किती होणार सांगा, 3/8 येणार आहे. आता हे तुम्ही काढा बघूया, QR मधलं डिस्टन्स किती येणार, 1/8. हा 1/8 येणार. आणि SQ मधलं डिस्टन्स किती येणार, SQ मधलं इथे पण डायरेक्टली सांगू शकता तुम्ही, 1/8 2/8 3/8 डायरेक्टली असं पण करू शकता. ओके. म्हणजे आपल्याला आन्सर पाहिजे होतं ते कुठलं आहे सांगा, सर लाईन काउंट केले तर चालेल ना. लाईन्स काउंट करायचं नाही, आपण किती हे केले ना, लाईन स्पेस काउंट केली पाहिजे ना, तर आन्सर येईल. इथे बघा याची व्हॅल्यू 1/8 आहे. असं किती वेळा आहे, समजा मला हे डिस्टन्स काढायचं आहे, इथून इथपर्यंत काढायचं तर किती वेळा आहे, 1 2 3 म्हणजे हे काय होणार, 3/8 येणार. ओके. आता मला सांगितलं या पॉईंट मधलं आणि या पॉईंट मधलं डिस्टन्स किती आहे ते काढायला सांगितलं. तर मला माहित आहे की प्रत्येक हे म्हणजे किती आहे, 1.8 आहे, 1/8 आहे. 1/8 1/8 1/8 1/8 4/8 झालं. 4 वेळा घेतले 1/8. असं पण काढता येईल. ओके. पण या मेथडने काय करा, कारण तुम्हाला आणि काहीतरी वेगळं काहीतरी विचारलं तर ही तुम्हाला उपयोगी पडेल. नाहीतर डायरेक्टली किती बाबा, प्रत्येक भाग म्हणजे किती तो लक्षात घ्यायचा. आता मला काय विचारलं सांगा, P पासून U पर्यंत डिस्टन्स किती आहे काय विचारलं. मी मोजणार 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. 13 भाग आहेत आणि प्रत्येक भागाची व्हॅल्यू किती आहे, 1/8 आहे. डिस्टन्स किती आलं सांगा, 13/8. हे पण काढताय, असं पण काढता येतं. ओके. मगाच्या प्रॉब्लेम मध्ये पण तसं करता आलं. क्लिअर समजलं. आता इवन इथे सुद्धा URचं डिस्टन्स काढायचं आहे, U आणि R. मला माहिती आहे प्रत्येक भाग म्हणजे 1/8 आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 9/8
9 इंटू 1/8 म्हणजे किती आले सांगा 9/8 तेच आपला आन्सर आलेला. ही पण सोपी मेथड आहे बघ. क्लिअर समजलंय? आता मला क्यूटीचं काढायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 7 इंटू 1/8 तेच आपला आन्सर आलं बघा 7/8 आलेलं. क्लिअर क्लिअर हो सर. ओके. येस सर. एकदम सिंपल क्वेश्चन विचारले जातात बघा. यंदाच्या परीक्षेला आलेला मी तुम्हाला क्वेश्चन दिलाय बघा. हा यंदाच्या परीक्षेला वापरलेला क्वेश्चन आहे. ओके. आणि एक बघा क्वेश्चन आहे त्याचा आन्सर तुम्हाला जमतंय का बघा. मागची स्लाइड दाखवता का? हा घेतलाय आपण क्वेश्चन. ओके सर. इथे बघा. इथे मी तुम्हाला सांगतो बघा तुम्ही आन्सर सांगा. याच्यातलं कुठलं आन्सर बरोबर आहे. मराठीत पण सांगतोय बघा तुम्हाला. 5/13 हा नंबर 3/11च्या राईट साईडला आहे. हा पहिला ऑप्शन आहे. दुसरा काय सांगा 7/13 हा लेफ्ट साईडला 0च्या लेफ्ट साईडला आहे. हे बरोबर आहे काय चूक आहे? सेकंड ऑप्शन सेकंड आहे चुकीचं. हा? पहिलं चुकीचं. बरं. इथे तिसरा ऑप्शन काय सांगितलं सांगा -4/13 आणि 2/13 हे लेफ्ट साईड आहे 0च्या लेफ्ट साईडला असतात दोन्ही नंबर. नाही. 2 मिनिट. द नंबर -5/13 हे राईट साईडला आणि 3/12च्या राईट साईडला असतं. बरोबर काय चुकीचं? चुकीचं. हे आपलं बरोबर आहे की नाही ते आपण बघण्यासाठी काय करायचं सांगा. त्याच्यातला मोठा नंबर कुठला तो बघायचा. आणि मोठा नंबर बघण्यासाठी मी तुम्हाला काय ट्रिक सांगितली सांगा. मल्टिप्लिकेशन करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. याच्यातला मोठा नंबर कुठला आहे सांगा. 55. नंबर कुठला 55. हा नंबर मोठा आहे. म्हणजे हा नंबर आहे ना तो या नंबरच्या राईट साईडला असणार का लेफ्ट साईडला असणार. हा मोठा number आहे. राईट साईडला. राईट Right साईड. side. मग each number 15 is to the right side of number 3/11. बरोबर आहे का? हो. हो. हा म्हणजे हा बरोबर आहे. कसं काढायचं लक्षात आलं ना. त्याचं तुम्ही डिनॉमिनेटर सेम करू शकता पण ती खूप लेंदी मेथड होते. त्याच्यापेक्षा काय करायचं सांगा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. क्लिअर क्लिअर हो. ओके. येस सर. ओके. याचा नंबर लाईनचा अभ्यास परत करावा लागेल का? नाही. परीक्षेसाठी करणार का? नो सर. परीक्षेसाठी करणार का फक्त? नाही. परीक्षेसाठी केला तर तुम्हाला 10वी 11वी 12वी जाऊन प्रॉब्लेम येणार आहे. समजून घ्या. लक्षात येते ना? ओके. सगळ्यांना समजलंय परफेक्ट? समजलं? हो. येस. चालेल. चला चला आपण थांबूया. उद्या आपला लेक्चर 9 वाजता असणार आहे रात्री. ओके ओके सर. चालेल. चला. बाय सर.